नमस्कार, मी मिलिंद खांडेकर आणि आपण पाहत आहात पैसा पाणी. पैसा पाणीमध्ये आज आपण दोन बातम्यांबद्दल चर्चा करणार आहोत. पहिली बातमी, अमेरिकेची कंपनी एनव्हिडिया, जी की GPU म्हणजे ग्राफिक प्रोसेसिंग युनिट बनवते, त्याला आपण सेमीकंडक्टर पण म्हणतो, त्याला आपण चिप्स पण म्हणतो. या एकट्या कंपनीचा मार्केट कॅप भारतीय शेअर बाजारामध्ये लिस्ट असलेल्या सगळ्या कंपन्यांपेक्षा जास्त झालेला आहे. म्हणजे अमेरिकेची एक कंपनी आपल्या देशातल्या 5,000 कंपन्यांपेक्षा महाग आहे. त्याच्या शेअरांची किंमत आपल्या 5,000 कंपनींच्या शेअर्सपेक्षाही जास्त आहे. ही तर झाली पहिली बातमी. आता दुसरी बातमी, फॉरेन इन्व्हेस्टर म्हणजे ज्यांना आपण FII म्हणतो, 2026च्या पहिल्या 4 महिन्यामध्ये त्यांनी जवळपास 2 लाख कोटीचे शेअर विकले आणि ते आपल्या घरी घेऊन गेले, आपल्या देशात घेऊन गेले. आता हे लक्षात घ्या की जेवढं विक्री त्यांनी 4 महिन्यामध्ये केली आहे, ही गेल्या पूर्ण वर्षभरापेक्षाही जास्त आहे. म्हणजे 2025च्या 12 महिन्यामध्ये जेवढी विक्री झाली, तेवढी विक्री 2026च्या 4 महिन्यामध्ये ते विकून घेऊन गेले. तर प्रश्न असा आहे की हे होतंय कशासाठी? हे का होतंय की फॉरेन इन्व्हेस्टर्स आपल्या देशामध्ये गुंतवणूक करत नाहीये, ते पैसे घेऊन चाललेत आपल्या देशामध्ये? तर याचं उत्तर मिळालं मला. एक रुचिर शर्मा, हे मोठे एक इन्व्हेस्टमेंट बँकर आहे, लेखक आहे. त्यांनी इंडियन एक्सप्रेसला एक मुलाखत दिली आणि या मुलाखतीमध्ये त्यांना विचारण्यात आलं की जे फॉरेन इन्व्हेस्टर आहे ते भारतात का येत नाही किंवा पैसे का लावत नाहीये. तर रुचिर शर्मा यांचं म्हणणं असं होतं की जे फॉरेन इन्व्हेस्टर्स आहेत त्यांचं असं मत आहे की भारत AIच्या रेसमध्ये लूजर आहे. म्हणजे भारत जो आहे तो पिछाडीवरती आहे आणि अमेरिका तर पुढे आहेच, आघाडीवर आहेच आहे. इवन तायवान, इवन साऊथ कोरिया किंवा जपानसारखे देश पण AIमध्ये भारतापेक्षा पुढे आहे. आणि जे इन्व्हेस्टर्स आहेत त्यांना असं वाटतं की आता फ्युचर AI आहे, त्यामुळे ते AI कंपनी किंवा ज्या मार्केटमध्ये त्यांना दिसतं की AIमध्ये स्कोप आहे तिकडे ते गुंतवणूक करत आहे. आणि तशा अपॉर्च्युनिटीज भारतातल्या बाजारात नसल्यामुळे ते भारतात पैसे लावत नाहीये. तर फॉरेन इन्व्हेस्टर देशामध्ये न पैसे लावण्याचं एक मोठं कारण AI आहे, असं शर्मा यांचं म्हणणं होतं. आणि फॉरेन इन्व्हेस्टर पैसे लावत नाहीये, त्याचा परिणाम असा झाला आहे की गेल्या 2 वर्षामध्ये म्हणजे मे 2024 पासून मे 2026 पर्यंत एनव्हिडिया सारखी कंपनी जी AIच्या क्षेत्रात काम करते आहे, त्याच्या शेअरांची किंमत जवळपास 5 ते 6 पटींनी वाढली आहे 2 वर्षामध्ये. आणि भारताचा जो आपला इंडेक्स म्हणा किंवा भारतातला जो शेअर बाजार आहे तो जवळपास सेम लेवलवरती जे मे 2024च्या लेवल. म्हणजे आपल्याकडे रिटर्न येत नाहीये आणि तिथे 5 ते 6 पटींनी येत आहे, कारण अमेरिकेच्या शेअर बाजारमध्ये इन्व्हेस्टरला AIची अपॉर्च्युनिटीज दिसतात ज्या की त्यांना भारतात दिसत नाही. आणि हे फक्त शर्माच असे नाही आहे जे म्हणाले ही गोष्ट. बर्नस्टीन नावाचा एक ब्रोकरेज कंपनी आहे, त्यांनी पण काही दिवसापूर्वी एक रिपोर्ट काढला होता आणि त्यांनी एक वॉर्निंग दिली होती. त्यांची वॉर्निंग अशी होती की भारत जे आहे, अशी भीती व्यक्त केली त्यांनी की AIचा फक्त युजर बनून राहून जाणार आहे. म्हणजे क्रिएटर नसणार आहे, इनोव्हेटर नसणार आहे, आपण फक्त वापर करू. जसं आपण इतर गोष्टींचा वापर करतो, आपण बनवत नाही. गुगल आपण बनवलं नाही, अमेझॉन आपण बनवलेलं नाही, अमेरिकेने बनवलं, आपण फक्त वापर करतोय. तर ही भीती व्यक्त करण्यात आली होती की आपण AIमध्ये सुद्धा युजर बनून राहू. तर वस्तुस्थिती काय आहे, नेमकं आपण मागे आहोत का AIमध्ये? तर पहिले AIला समजण्यासाठी हे समजून घ्या की AIमध्ये जवळपास 5 थरं आहे, 5 लेयर्स आहे. आणि त्या 5 लेयरमध्ये आपण कुठे आहोत हे जरा बघून घेऊया. पहिली लेयर आहे पॉवर किंवा वीज. दुसरी जी लेयर आहे ती कम्प्यूट किंवा चिप्स किंवा सेमीकंडक्टर. तिसरी आहे डेटा, म्हणजे जो आपल्या देशात भरपूर आहे. चौथी आहे AI मॉडेल, जसं ChatGPT, जेमिनी, क्लॉड, ग्रुप. याच्यात अजून आपण कुठेच नाही, आपण सुरुवातीलाच आहोत आता.
आणि सगळ्यात शेवटी आहे यूज केसेस. तर यूज केस म्हणजे त्याचा वापर करून आपण वेगवेगळ्या गोष्टी करू शकतो. फोन कस्टमर केअरचं काम करू शकतो, एआयचा वापर करून आपण कॉन्टेंट क्रिएट करू शकतो, वेगवेगळे यूज केसेस. तर मुळात जर मी पहिल्या थरावर गेलो म्हणजे वीज किंवा एनर्जी, आपल्या देशामध्ये आता विजेचं उत्पादन बऱ्यापैकी आहे, मात्र अजूनही जे डेटा सेंटर चालतात तिथे एकदम कंटिन्युअसली पॉवर सप्लाय पाहिजे, अनइंटरप्टेड. तर इथे या क्षेत्रामध्ये काम होत आहे, पण अजूनही असं काही फुलप्रूफ काम झालेलं नाही आहे. तर ही तर पहिली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट आहे हार्डवेअर म्हणा, कम्प्यूट म्हणा, आपण सेमीकंडक्टर बनवायला सुरुवात केली आहे, मात्र आत्ता ज्या चिप्स किंवा सेमीकंडक्टर जे वापरण्यात येत आहे एआयच्या रिसर्चमध्ये, त्याच्या मॉडेलच्या ट्रेनिंगमध्ये, त्याच्यामध्ये आपण खूप मागे आहोत. अजूनही आपल्याला एनव्हिडिया सारखी कंपनीचे जे जीपीयू आहे ते अमेरिकेहून मागवूनच वापर करावा लागतो. कारण जेव्हा एआय ला आपण प्रश्न विचारतो किंवा त्या मॉडेलला ट्रेन करतो तर हे जीपीयूच कामास येतात. हे ते एका प्रकारे त्याला म्हणतात आपण एआयचं ब्रेन आहे. तर याच्यामध्ये सध्या आपण कुठे नाही आहोत. तिसरं आहे डेटा. तर डेटा देशामध्ये भरपूर आहे, 150 कोटी लोक आहे. आपण खूप डेटा प्रोड्यूस करतो, मात्र तो वापरतोय कोण? अमेरिकेच्या कंपनी. आपण सगळे जेवढे ॲप्स, ChatGPT, जेमिनाई, ग्रोक, क्लॉड जेवढेही वापरतोय, हे सगळ्या अमेरिकन कंपनी आहे ज्या आपल्या डेटाचा एका प्रकारे फायदा घेतात. ते आपल्या मॉडेलला आणखीन ते ट्रेन करतात, ते बिझनेस वाढवतात. उरल्या 2 लेअर. एआय मॉडेल म्हणजे जसं ते जर हे ब्रेन आहे, त्या ब्रेनला जे ट्रेनिंग करावं लागतं त्याला जेवढं, त्यामध्ये पण भारत खूप मागे आहे. आपण सर्वम नावाचं एक मॉडेल हल्लीच आणलंय, मात्र अजूनही ChatGPT म्हणा, क्लॉड म्हणा, जेमिनाई म्हणा, हे खूप पुढे आहे आपल्यापेक्षा. आणि सगळ्यात शेवटी येतं यूज केसेस. जसं मी म्हटलं की बाबा आता एआयचा वापर करून तुम्ही कॉन्टेंट बनवू शकता, तुम्ही कस्टमर केअरचं काम करू शकता, शेतीविषयक काम करू शकता, अनेक कामं करू शकता. तर नंदन निलेकाणी, जे की इन्फोसिसचे को फाउंडर आहे, हे सुरुवातीपासून असं म्हणतात की भारताला इतर गोष्टींमध्ये पडायची गरज नाही आहे, आपण यूज केस म्हणजे त्याचा वापर कसा करता येईल आपल्या लोकांसाठी ते बघायला पाहिजे. तर याच्यात काहीच हरकत नाही आहे. वापर करण्यामध्ये फक्त नुकसान एकच आहे की जो बनवणार आहे त्याला फायदा जास्त आहे, वापर करणाऱ्याचा फायदा कमी आहे. जसं डिजिटलमध्ये झालं, डिजिटलच्या क्षेत्रामध्ये, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात झालं. आपल्या देशातल्या ज्या IT कंपनीज आहे, इन्फोसिस, TCS सारख्या, यांनी काय केलं? यांनी स्वस्त सर्व्हिस दिली अमेरिका आणि युरोपच्या कंपनींना, IT त्यांच्या सर्व्हिसेसच्या बद्दल. त्यांनी काही प्रॉडक्ट बनवले नाही. आपल्या देशात अजूनही आपण कुठलं गुगल, मेटा, अमेझॉन असं काहीच बनवलं नाही. फक्त आपण सर्व्हिस दिली आणि त्या सर्व्हिसला याचा धोका आला एआयमुळे. तर त्याचा परिणाम काय झाला की आपण भाडेकरीच राहिलो. आपण मालक झालो नाही घराचं. गुगल मालक आहे, मेटा मालक आहे, अमेझॉन मालक आहे. आपण वापरतोय त्याचा, पण आपण भाड्यावरती त्या घरात राहतोय. आणि ज्यावेळी तुम्ही भाड्यावर राहता तर फायदा जो असतो तो मालकाचाच असतो. आणि दुसरं, मालकाचं जेव्हा वाटलं त्याला की याला घरातनं बाहेर काढायचं आहे तर तो काढू सुद्धा शकतो. तर एआयच्या बाबतीत हीच भीती व्यक्त करण्यात येते आहे की आपल्याला इनोव्हेट करायची गरज आहे, आपल्याला आणखीन गोष्टी करायची गरज आहे, नाहीतर आपण मागे पडून जाऊ. जरी आपल्याला वाटत नसेल, आपल्या देशातल्या सरकारला वाटत नसेल की आपण मागे आहोत, फॉरेन इन्व्हेस्टर्सला वाटतं की आपण मागे पडलेलो आहोत, म्हणूनच ते आपल्या देशामध्ये शेअर मार्केटमध्ये पैसे लावत नाही. पैसा पाणीमध्ये आज माझ्यातर्फे इतकंच. तुमचे जर काही प्रश्न असतील किंवा तुमचे काही सल्ला असेल की कुठल्या विषयाचा मी माहिती दिली पाहिजे, तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. माझा प्रयत्न असणार आहे तुमच्या प्रश्नांचं उत्तर देण्याचे. एकदा पुन्हा हा शो बघितल्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद, आभार, नमस्कार.